नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, पोलीस हवालदार संतोष कांबळे यांच्यावर 50,000 रुपये लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिघांनाही अटक करण्यात आली होती. शुक्रवारी या लाचखोर अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याचा चार्ज स्वीकारल्यापासून केवळ खाबुगिरीकडे लक्ष दिले होते. पोलीस ठाण्यात येणाऱ्या फिर्यादीकडून आणि त्यातील संशयित आरोपीकडूनही लाच मागून घेत होता. गांधीनगर ही मोठी व्यापारपेठ असून या ठिकाणी सिंधी समाजाचे व्यापारी मोठ्या संख्येने असतात. या व्यापारी वर्गाला कात्रीत पकडून त्यांची आर्थिक लुबाडणूक होत होती. जाधव हा लोकांच्याकडून थेट पैसे मागायचा. याबाबत वरिष्ठांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या, पण वरिष्ठांनीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. निरपराध लोकांना खोट्या तक्रारीमध्ये अडकून त्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यात जाधव यांचा हातखंडा होता. लोकांच्यावर कारवाई करायचा आणि त्यांचे आर्थिक लुबाडणूकही करायचा. त्यामुळे गांधीनगर परिसरातील जनता वैतागली होती. स्थानिक पातळीला तक्रारीला न्याय न मिळाल्याने काही तक्रारदाराने थेट गृह मंत्रालय, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करून व्यथा मांडल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे याने तर हजर झाल्यापासून गांधीनगरमधील व्यापाऱ्यांच्या मुलांच्या मोटरसायकली ओढून आणून कारवाईचा धाक दाखवत आर्थिक लुबाडणूक केली होती. शासनाकडून लोकसेवक म्हणून हजारो रुपये पगार मिळत होता, पण या 2 गाड्यांचे पोट मात्र भरत नव्हतं. त्यामुळे ओरबडायचं काम चालू होतं. या ओरबडण्याच्या नादात मात्र एका शांत आणि सर्वसामान्य हवालदाराचा मात्र नाहक बळी गेल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात रंगू लागली आहे. या पोलीस ठाण्यातील आणखीन काही अधिकारी दर्जाचे कर्मचारी आर्थिक लुबाडणूक करत असल्याची चर्चा सुरू असून काही एजंटाचाही शिरकाव त्यात झाला आहे. त्यांनी हे प्रकार बंद न केल्यास त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. काही दिवसात या लोकांची नावेही मीडियाच्या माध्यमातून पुढे येतील, यात नवल वाटायला नको.